तुम्ही जर कधी या पद्धतीने छोले भटुरे बनवले तर तुम्हाला जेव्हा कधी मन होईल छोले भटुरे खाण्याचा तर तुम्ही याच पद्धतीने छोले भटुरे बनवाल। एवढी टेस्टी होते ही छोलेची भाजी आणि त्याचबरोबर पंजाबी पद्धतीने केलेली आपण ही छोलेची भाजी आणि त्याचबरोबर टम्म अशी फुगलेले आपले भटुरे। मस्तच। नमस्कार, मी पूजा, तुमचं माझ्या दिव्यांकुर किचन मध्ये खूप 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 स्वागत। तर आज आपण पाहणार आहोत मस्त असे छोले भटुरे। आज आपण ही रेसिपी पंजाबी पद्धतीने पाहणार आहोत। पंजाब मध्ये जशी केली जाते त्या पद्धतीने आपण आज छोले भटुरेची रेसिपी पाहणार आहोत। आणि टम्म फुगलेले भटुरे आणि त्याचबरोबर मातीच्या भांड्यामध्ये केलेली छोलेची भाजी आज आपण पंजाबी पद्धतीने पाहणार आहोत। तर कशी बनवायची ते पाहूयात। तर सगळ्यात आधी इथे आपण भटुऱ्यासाठी पीठ तयार करून घेऊयात। तर त्यासाठी मी इथे 2 वाट्या मैदा घेतलेला आहे। तर हा मैदा वजनी म्हणाल तर 250 ग्रॅम मैदा मी इथे वापरलेला आहे भटुरे बनवण्यासाठी। 2 वाट्या मी ह्याच्यामध्ये मैदा टाकून घेतलेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 छोटी वाटी रवा टाकून घ्यायचा आहे। मी इथे जाडसर रवा वापरलेला आहे, तुम्ही बारीक देखील रवा इथे वापरू शकता। तर मी इथे 4 छोटे चमचे रवा घेतलेला आहे। त्यानंतर पाव चमचा सोडा वापरत आहे मी, खायचा सोडा। तर तुम्ही इथे बेकिंग सोडा देखील वापरू शकता। तर मी ह्याच्यामध्ये पाव चमचा खायचा सोडा टाकून घेतलेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचंय। मी इथं काळं मीठ वापरलेलं आहे। आपण इथे 2 वाटी मैदा घेतला होता तर त्याला 1 वाटी आपण दही वापरणार आहोत। भटुरे तयार करताना आंबट दही वापरायचं नाही, फ्रेशच दही घ्यायचं आहे। तर मी इथे 4 मोठे चमचे दही घेतलेला आहे, ते आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय। त्यानंतर 1 छोटी पळी मी ह्याच्यामध्ये तेल घालून घेत आहे। आता हे मैदा आणि दही एकत्र व्यवस्थित काढून घ्यायचे अगोदर। बऱ्याचदा काय होतं, आपण बाहेरून छोले भटुरे आणतो तर त्या भटुऱ्यांमध्ये ईस्ट वापरलं जातं। तर ते ईस्ट आपण इथे आज ईस्टचा बिलकुलही वापर केलेला नाहीये। बिना ईस्टचे आपण आज इथे भटुरे बनवत आहोत। अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मऊसर असं मळून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे इथे आपल्याला भटुऱ्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे। जास्त सैल पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही। या प्रकारे ज्यावेळेस आपण भटुरे बनवतो त्यावेळेस त्याचं पीठ मीडियम असलं पाहिजे, तरच आपले भटुरे व्यवस्थित टम्म फुगले जातात आणि खुसखुशीत जाळीदार असे तयार होतात। आता या पिठावरती अर्धी पळी तेल टाकून घ्यायचं आहे। व्यवस्थित मऊ करून घ्यायचंय 2 मिनिटं पीठ हे। तर बघू शकता अशा प्रकारे मी इथे पीठ मऊ करून घेतलेलं आहे। भटुरे बनवण्यासाठी हे पीठ आता इथे तयार झालेलं आहे। याच्यावरती आपण झाकण ठेवून हे पीठ अर्धा ते 1 तासासाठी भिजत घालूयात, कारण आपण ह्याच्यामध्ये रवा घातलेला आहे तो पूर्णपणे भिजला गेला पाहिजे। त्यामुळे आपण हे 1 ते 1.5 तास पीठ भिजत ठेवायचं आहे। भटुरे बनवताना जेवढं पीठ तुम्ही भिजवाल तेवढे आपले भटुरे व्यवस्थित टम्म फुगले जातात आणि व्यवस्थित होतात। त्यामुळे हे पीठ 1 ते 1.5 तास भिजून घ्यायचं आहे। आता हे पीठ आपण साईडला ठेवून घेऊयात। त्यानंतर मी इथे छोले भिजून घेतलेले आहेत। आपण पंजाबी स्टाईल छोलेची भाजी पाहणार आहोत। तर त्यासाठी मी इथे छोले घेतलेले आहेत। मी इथे हे छोले रात्रीच भिजत ठेवले होते। तर 1 वाटी मी इथे छोले भिजून घेतलेले आहेत। आता हे छोले आपण शिजवून घेऊया। मी इथे गॅस पेटवून एक पातेलं ठेवून घेतलेलं आहे गॅसवरती। त्या पातेल्यामध्ये आपल्याला 4 कप पाणी टाकून घ्यायचं। या पातेल्यात 4 कप पाणी टाकून घेतलेलं आहे। 4 कप पाणी आपल्याला 1 वाटी छोलेला पुरेसं होतं। तर त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काही खडे मसाले टाकून घ्यायचे। 2 ते 3 तेजपत्त्याची पाने, 3 दालचिनीचे तुकडे, 4 हिरवी विलायची, 4 आपल्याला इथे लवंगा घेतलेल्या आहेत, 4 लवंगा, 4-5 मिरे हे आता ह्याच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा आपल्याला चहा पावडर टाकून घ्यायची, मिक्स करून घ्यायचंय एकदा। आता हे पाणी आपल्याला 5 ते 10 मिनिटे उकळून द्यायचं आहे, कारण चहा पावडरचा आणि खडे मसाल्यांचा फ्लेवर त्या पाण्यामध्ये पूर्ण उतरला पाहिजे। त्यासाठी आपल्याला हे पाणी
5 ते 10 मिनिटे उकळून घ्यायचं आहे। तर हे पाणी आपण उकळून घेऊयात। तरी ते 5 ते 10 मिनिटे झालेली आहेत। हे पाणी व्यवस्थित उकळलेलं आहे। चहा पावडर आणि खडे मसाले याचा फ्लेवर पाण्यामध्ये पूर्णपणे उतरलेला आहे। तर बघू शकता पाण्याचा कलर देखील चेंज झालेला आहे। तर आता हे पाणी आपण साईडला ठेवून घेऊयात आणि गॅसवरती एक कुकर ठेवून घ्यायचा आहे। आता या कुकरमध्ये आपण छोले शिजवून घेणार आहोत। मी इथे 1 वाटी छोले भिजवून घेतलेले आहे, ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। त्यानंतर आपण हे पाणी तयार करून घेतलं होतं खडे मसाले आणि चहा पावडर, ते आता छोलेमध्ये टाकून घेऊयात। आपण बाहेर जे छोलेची भाजी खातो त्याच्यामध्ये बऱ्याचदा सोडा वापरतात शिजताना, तर आपण इथे अजिबात सोड्याचा वापर न करता हे छोले शिजवून घेणार आहोत। जर आपण छोले शिजताना सोडा वापरला तर त्याची टेस्ट पूर्ण निघून जाते आणि छोलेची भाजी व्यवस्थित लागत नाही, त्याच्यामध्ये त्या सोड्याचा पूर्ण टेस्ट लागते। त्यामुळे कधी पण छोले शिजताना सोड्याचा वापर अजिबात करायचा नाही। त्याऐवजी ह्याच्यामध्ये 1 चमचा तेल आणि मीठ टाकलं तर छोले आपले व्यवस्थित शिजल्या जातात, एकदम मऊसूद असे शिजल्या जातात। त्यामुळे ह्याच्यामध्ये मी आता मीठ आणि तेल टाकून घेणार आहे। सोडा अजिबात इथे वापरायचा नाही। तर छोटी 1 पळी तेल टाकून घ्यायचे आणि 1 चमचा मीठ टाकून घ्यायचे। मिक्स करायचे व्यवस्थित। आपल्याला कुकरला झाकण लावून कुकरच्या आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आपल्याला हे छोले मऊसूद शिजून घ्यायचे आहेत, त्यासाठी कुकरच्या आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 4 शिट्ट्यामध्ये व्यवस्थित मऊसूद असे आपले छोले शिजले जातात। आपण आता कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेऊयात। तर आता इथे कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। गॅस बंद करून घेऊयात आणि हा कुकर आता पूर्ण थंड करूयात आणि नंतरच हा कुकर खोलून घ्यायचा आहे। तर हा कुकर थंड व्हायला ठेवून देऊयात आणि आता आपण छोलेची भाजी कशी करायची ते बघूयात। आता हे मातीचं भांड व्यवस्थित गरम झालेलं आहे, तर त्यामध्ये मी 2 चमचे तूप घालून घेत आहे आणि 1 छोटी पळी तेल घालून घेत आहे। तुम्ही छोले मसाला फक्त तुपामध्ये देखील बनवू शकता किंवा तेलामध्ये देखील बनवू शकता, पण तूप आणि तेल घातल्याने छोलेच्या भाजीला खूप मस्त अशी टेस्ट येते। त्यामुळे तेल आणि तूप मी इथे वापरलेलं आहे। आता हे तेल आणि तूप आपल्याला व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे। आता आपलं तेल ही व्यवस्थित तापलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालून घ्यायचे आणि मातीच्या भांड्यामध्ये आपण जी काही रेसिपी करतो, जे काही पदार्थ बनवतो ते अधिक रुचकर होतात आणि खायलाही टेस्टी लागतात। तर आता आपण त्याच्यामध्ये कांद्याची पेस्ट टाकून घेऊया, मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हा कांद्याची पेस्ट व्यवस्थित परतवून घ्यायची आहे। कांद्याची पेस्ट परतताना गॅस कमीच ठेवायचा आहे। कमी गॅसवरती आपल्याला ही कांद्याची पेस्ट परतवून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत। इथे 5 मिनिटं झालेली आहेत। आपला कांदा आता हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत परतवून झालेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी घालून घेणार आहोत। आता ही टोमॅटोची प्युरी आणि कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आपल्याला। त्याचबरोबर त्याच्यामध्ये आले लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे 2 चमचे। तर मी इथं 2 चमचे आलं आणि लसूणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचे, मिक्स करायचे व्यवस्थित। आता हे आपल्याला कांदा आणि टोमॅटोची प्युरी तेल सुटेपर्यंत कमी गॅसवरती झाकण ठेवून परतवून घ्यायची आहे। तर इथे आता 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत आणि आपण आता टोमॅटो आणि कांदा परतला का नाही ते पाहूयात। मस्त असं तेल सुटलेलं आहे, कांदा आणि टोमॅटोला व्यवस्थित परतला गेलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण काही सुके मसाले घालून घेऊयात। त्याच्यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट घालून घेऊयात,
मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता, कमी जास्त करू शकता। त्यानंतर अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, त्यानंतर 1 चमचा धना पावडर आणि त्यानंतर 1 चमचा छोले मसाला पावडर टाकून घ्यायचे। आता हे मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे। तर सुके मसाले आपल्याला झाकण ठेवून 1 मिनिटांपर्यंत परतवून घ्यायचे आहेत। तर इथे 1 मिनिट झालेला आहे आणि आपले मसाले पण व्यवस्थित परतले गेलेले आहेत। मसाले एकदा मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा कस्तुरी मेथी टाकून घ्यायची आहे। मी ते हातावरती चोळून टाकत आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं एकदा। त्यानंतर आपण इथे छोले शिजवून घेतले होते ते टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये। छोले टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचंय। त्यानंतर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचा छोले घालून घेत आहे। तर ते छोले बघू शकता आपले व्यवस्थित असे शिजलेले आहेत। तर मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे छोले घालून घेतलेले आहेत। आता हे छोले आपल्याला मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यायचे। तर इथे बघू शकता पाणी न घालता अशा प्रकारे इथे जाडसर वाटून घ्यायचे आहेत छोले। तर मी इथे छोले जाडसर वाटून घेतलेले आहेत, ते आता आपण भाजीमध्ये टाकून घेऊया। आता ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय। आपण छोले शिजताना पण मीठ टाकलं होतं आणि टोमॅटोची ग्रेव्ही परतताना देखील मीठ टाकलं होतं, त्यामुळे इथे आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय। तर मी इथे अर्धा चमचा मीठ घालून घेत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आता याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचंय आणि मीडियम गॅसवरती आपल्याला छोलेची भाजी 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्यायची आहे। तर इथे 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। छोलेची भाजी देखील बघू शकता किती छान अशी तयार झालेली आहे। कलर तर बघू शकता एकच नंबर आलेला आहे। आता बघू शकता मग अशी भाजी एकदम पातळ वाटत होती, तर आता बघू शकता किती अशी घट्ट भाजी झालेली आहे। याच पद्धतीने आपल्याला छोलेची भाजी करून घ्यायची आहे। तर आपली इथे पंजाबी पद्धतीने भाजी तयार झालेली आहे। तर आता गॅस बंद करून घ्यायचा आहे। बघू शकता इथे गॅस बंद केलाय तरी पण ही भाजी आपली शिजत आहे। मातीचं भांडं गरम होण्यासाठी वेळ लागतो, तसंच ते थंड होण्यासाठी देखील वेळ लागतो। तर गॅस बंद करून घेतलाय। त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर मी इथे अशा प्रकारे आलं कापून घेतलेलं आहे, त्याचे मी 2-4 तुकडे घालून घेत आहे याच्यामध्ये। तुम्ही हवं तर आलं किसून देखील घालू शकता, पण मी बारीक कापून घातलेलं आहे। त्यानंतर आता एकदा मिक्स करून घ्यायचंय। तर इथे आपली आता छोलेची भाजी तयार झालेली आहे। आता ही भाजी आपण साईडला ठेवून घेऊयात। याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचंय आणि आता आपण भटुरे तयार करून घेऊयात। तर इथे भटुरे तयार करण्यासाठी आपण पीठ भिजत ठेवलं होतं, तर ह्या पिठाला 1 तास झालेला आहे आणि आपलं भटुरे तयार करण्यासाठी पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे। तर आता ह्याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात। बघू शकता या प्रकारे असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे भटुरे तयार करण्यासाठी। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते छोटे मोठे असे गोळे तयार करून घेऊ शकता। तर मी ते सगळे पिठाचे असे गोळे तयार करून घेतलेले आहेत भटुरे तयार करण्यासाठी। आता ह्याचे भटुरे तयार करूया। यातील एक गोळा घ्यायचा आहे भटुरे तयार करायला आणि बाकीचे गोळे आपल्याला झाकण ठेवून झाकून ठेवायचे आहेत, कारण हवेने ते सुकतात आणि वरची साईड त्याची कडक होते, त्यामुळे भटुरे फुगत नाहीत, चपटे चपटे होतात किंवा मऊ पडतात नंतर। त्यामुळे एक गोळा काढून घ्यायचा आणि बाकीच्या गोळ्यांवर झाकण ठेवून द्यायचंय। त्यानंतर मी इथे पोळीपाट घेतलेला आहे। आता याच्यावर आपण भटुरे लाटून घेऊया। मी भटुरे लाटण्यासाठी थोडंसं तेल लावून घेत आहे। दोन्ही साईडने तेल लावायचंय। तेल लावून आपल्याला हे भटुरे आता व्यवस्थित लाटून घ्यायचे। ते बघू शकता मी अशा प्रकारे भटुरा तयार करून घेतलेला आहे। इतपत अशी जाडी ठेवायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला भटुरे करून घ्यायचे आहेत। तर राहिलेले भटुरे देखील मी अशाच प्रकारे करून घेत आहे। आता हे भटुरे आपण तळून घेऊयात।
तर इथे भटुरे तळण्यासाठी आपलं तेल देखील गरम झालेलं आहे। मी तेल अगोदरच गरम करून घेतलं होतं। तर आपण आता तयार केलेले भटुरे तळून घेऊयात। भटुरे तेलामध्ये सोडताना हळूच सोडायचे। थोडं थोडं भटुऱ्यावर तेल उडवत आपला भटुरा छान फुगवून घ्यायचा आहे। बघू शकता एकदम असा आपला भटुरा इथे फुगलेला आहे। पीठ व्यवस्थित मळल्याने आपला भटुरा एकदम मस्त असा फुललेला आहे आणि दोन्ही साइडनी सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। पिठामध्ये फक्त आपण सोडा घातला होता। आपण याच्यामध्ये ईस्ट अजिबात वापरलेलं नाही, तरी पण आपला भटुरा किती छान असा फुललेला आहे। रंग पण भटुऱ्याला किती सुरेख असा आलेला आहे, बघू शकता। जसे हॉटेलमध्ये छोले भटुरे भेटतात अगदी त्याच पद्धतीने आपण इथे भटुरे तयार केलेले आहेत आणि अशाच प्रकारे आता मी राहिलेले भटुरे देखील करून घेत आहे। तर इथे मी दुसरा देखील भटुरा तयार करून घेतलेला आहे आणि त्याच प्रकारे आपल्याला इथे हा भटुरा तळून घ्यायचा आहे। बघू शकता एकदम असा आपला भटुरे फुलत आहे। मी इथे दुसरा देखील भटुरा तयार करून घेतलेला आहे। तर आता अशाच प्रकारे मी राहिलेले सगळे भटुरे तयार करून घेत आहे। तर इथे बघू शकता मस्त असे आपले टम्म फुगलेले भटुरे तयार झालेले आहेत। तर भटुऱ्यांना कलर देखील बघू शकता किती सुरेख आला आहे दोन्ही साइडनी आणि मस्त असे टम्म फुगलेले आपले भटुरे झालेले आहेत। एकदम हॉटेल सारखे आपण पंजाबी पद्धतीने छोले भटुरेची भाजी केलेली आहे। आपले इथे भटुरे देखील तयार झालेले आहेत आणि त्याचबरोबर आपली इथे छोलेची भाजी देखील तयार झालेली आहे, बघू शकता। आणि भटुरे खायला घेऊयात। तर इथे तयार आहे आपली छोले भटुरेची भाजी। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशा पुढील छानशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।